सौमित्र, कॉंग्रॅट्स सौमित्र. सौमित्र म्हणजे आता मला बोक्या वगैरे म्हणणारच नाहीस का तू? म्हणजे आपल्यातली मैत्री पण संपली का? शन्या, तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. साइन कर आणि मोकळी. नाही, पण जो प्रश्न मी शनायाला विचारला तोच प्रश्न राधा मला तुलाही विचारायचा आहे. तुला काहीच कसा आनंद होत नाहीये ग? म्हणजे मी आरजे बंधन ह्याचं काहीही कौतुक नाहीये तुला. शनाया जेव्हा बिंदू राणी झाली होती तेव्हा तिची अनाउन्समेंट ऐकून केवढी खुश झाली होती, पाहिलं होतं ना मी. आणि आता स्वतःच्या नवऱ्याचं काही म्हणजे काही कसं कौतुक नाही वाटत या? सौमित्र, प्लीज यार, आम्ही सगळे तुला इतके फोर्स करतोय, कर ना साइन. नाही, खरंय श्रुती तुझं. आता दुसऱ्यांच्या मनाचा विचार नाही करून चालणार मला. आता मी फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करायला पाहिजे. करतो मी साइन. गुड. व्हेरी गुड. शनाया, शन्या, गुरु, आय नो तू चिडलायस, तू ऑल ऑफ अ सडन काहीतरी कळल्यामुळे तू खूप डिस्टर्ब आहेस, आय नो. पण असं चिडून कसं चालेल गुरु? नाही म्हणजे माझ्या बाबतीत जे काही झालं ते सगळं योग्य होतं असं म्हणायचंय का तुला? ऑफकोर्स नॉट, असं मी अजिबात म्हणणार नाही. पण हे कशावरून की असं कधी घडणारच नाहीये? म्हणजे जेव्हापासून आपल्याबद्दल यशवंत सरांना कळलं तेव्हापासून मला ही भीती वाटत होती आणि फायनली आज ते झालंच. यशवंत सर कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहेत तुला माहिती आहे ना. त्यांना कामामध्ये रिलेशन्स आणलेले नाही आवडत, म्हणून त्यांना हे डिसिजन घ्यावं लागलं असेल. आणि मी त्यांच्या जवळची आहे, माझ्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणून मी आहे, अदरवाईज त्यांनी मला सुद्धा फायर केलं असतं. माया, मला एक गोष्ट नीट कळली. इथे ना प्रत्येकाला आपापल्या रिलेशनशिपची पडली, टॅलेंटची कोणाला कदरच नाहीये ना. नाही, यशवंत सरांना माझ्या टॅलेंटची एवढीशी जरी कदर असती ना तरी आज त्यांनी असा संकुचित मनोवृत्ती ठेवून असा निर्णय घेतला नसता. कळलं? आय नो, मला कळतंय तुझी एकूण सिच्युएशन, मला कळतेय गुरु, इट इज व्हॅलिड इनफ. बट मी काय म्हणते, या सगळ्या सिच्युएशन कडे तू एक पॉझिटिव्हली का नाही बघत आहेस? हो प्लीज. आय टेल यू हाऊ. म्हणजे जॉब तर गेलाच आहे आता, तुझ्या हातात काहीच नाहीये ना, माझ्या हातात काही गोष्टी आहेत, त्यामुळे आपण त्याबद्दल काहीच करू शकत नाही. सो तू या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघ. कदाचित ही तुझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असू शकते, छान अपॉर्च्युनिटी. सी, राधिका मसालेची सीईओ कोण आहे? शनाया, तुझी बायको. तिथे तुला इझिली जॉब मिळेल हा असा. यू नेव्हर नो, राधिका मसालेबद्दल तुझं जे स्वप्न आहे तेही पूर्ण होईल. होच आहे. आणि नंतर आपण लग्न करणारच आहोत ना. एक मिनिट माया, हे बघ, हे ना बोलणं फार सोपं आहे, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आणि तू मला विचार ना, ज्याचा जॉब गेलाय त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे विचार. बट डिफिकल्टही नाहीये गुरु, तू एकदा मनावर घेतलंस ना की सगळं इझी होईल. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. तुला फक्त कंपनीतून काढलंय, माझ्या मनातून नाही. माय प्लीज, हे बघ, मी ना आता त्या मनस्थितीमध्ये नाही. मला माहितीये मला बरं वाटावं म्हणून तुझ्या मनात मला किती काळजी वाटते वगैरे सगळं म्हणायचंय, तुला सगळं माहितीये मला. पण आता मी त्या मनस्थितीत नाहीये, मला हा विषय आता नाही बोलायचा आहे. ओके ओके, आपण स्ट्रेस नको करूया हा विषय, आपण इथे संपवूया, ठीक आहे? सगळं आवरून केबिन मध्ये ये, मी वाट बघते तुझी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या. नाही, मी काही आता येणार नाही, मी नंतर येईन फॉर्मॅलिटीज. मला नाही आता काही वाचायचं. केबिन मध्ये ये गुरु, वाट बघते मी तुझी. मी नाही येणार आहे आता.
ते जाऊ दे, तू सही कर. मी बोलते नंतर सौमित्रशी. हॅलो, हाय शनाया, कोण बोलताय? श्रेयस बोलतोय. राधिका मसाले, श्रेयस. काय माझा नंबरही सेव्ह केला नाहीयेस तू? सॉरी 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 श्रेयस, नाही सेव्ह नंबर, बट मी न बघता फोन उचलला. सॉरी, बोल काय आलं? शनाया, तुला सांगतो, आपली ऍड कमाल शूट झाली आहे, अप्रतिम शूट झाली. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तू जी काय दिसतेस ह्या ऍड मध्ये, सुंदर. मी तुला सांगतो, लिहून घे. एकदा का ही ऍड टेलिकास्ट झाली ना की लोक वेडी होतील. हा, थँक्स थँक्स. शनाया, काय झालंय? तू डिस्टर्ब दिसतेस. हा बोक्या रे, जाऊ दे, काही नाही. बोक्या? बोक्या म्हणजे सौमित्र ना? काय केलं सौमित्रने? श्रेय ऐक ना, मी नंतर बोलते, चल बाय. ए अगं, काय शनायाने अजून साईनच केलेली नाहीये, म्हणजे काय तुमचं काय करायचं ते ठरवा मलाच तुम्ही. कळत नाहीये. पण तिने करायला तर हवी. हा, ये आधी विचार विचार. मग शनाया, काय ठरलंय? करते मी साई. तर लगेच कर. से मला आता कोणासोबत कॉम्पिटिशन करायची नाहीये, आणि या बोक्यासोबत तर नाहीच नाही. गुड, बाय द वे, तुझ्या नवीन वेगळ्या करिअरसाठी ऑल द बेस्ट. आता थँक्यू. फक्त एक रिक्वेस्ट आहे, बोल ना. पिंकीचं कॅरेक्टर छान जमलं होतं तुला, तसंच कर आरजे. बिंदू राणी बनायला जाऊ नको. थँक्यू हा सल्ला दिल्याबद्दल. पण काय ना, प्रोफेशनल आरजे श्रुती आहे, ती जे म्हणेल ना ते मी करेन. तुझ्या सल्ल्याची गरज नाही मला. थँक्स. बरं, मी काय म्हणते, आपल्याकडे जास्त वेळ नाही, आपल्याला खूप काम करायचंय. सुचल, पटकन काम करूयात. अरे अर्थात मी रेडी आहे, तू फक्त बोल काय करायचंय, मी लगेच रेडी आहे. चल सुरू करूया काम. सो गुड या. मला ना तुझा हा उत्साह इतका आवडतो ना. सो गुड. थँक्यू. राधिका मॅम, शनाया, तुम्ही आता निघू शकता, कारण आम्हाला बाकीची कामं करायची आहेत ना. हो, आता थांबून तरी काय करणार आहे मी, जात. मॅम, चक्क तुम्ही त्यांना जायला सांगताय? हो, अर्थात. तुम्हाला म्हणाले होते ना ते दिल्लीचे बॉस. ओ, राईट राईट राईट. शनाया, एक रिक्वेस्ट आहे तुला. माझे दिल्लीचे बॉस आलेत, त्यांना तुला भेटायचं. मला काढून टाकलं तर मग कशाला भेटायचंय मला? आता हे मी कसं सांगणार, हे तेच सांगू शकतात ना. शन्या, हे असं नको करू. जे तुझ्या बाबतीत घडलं त्याच्याशी त्या साहेबांचा काय संबंध आहे? यांना भेटवा ना. जाऊ दे ते, तू भेट, पण एक 5 मिनिटं. आम्ही 5 मिनिटच भेटू, लगेच निघून जाऊ. पण मला एक शंका आहे. ते दिल्लीचे जे कोणी बॉस आहेत त्यांनी शनायाला बघितलं आणि मग मला काढलं तर असं काय होणार नाही ना? खूप वेडा आहेस का? अरे मी आहे ना तुझ्यासोबत, तू नको काळजी करूस. नाही, आणि अर्थात कॉन्ट्रॅक्ट साईन झाले, आता काय फरक पडतो? चलायचं का? अरे ये दिल्ली वाले फूल क्यों फेंक रहे? दिल्ली बिल्लीचे कोणी येणार नाहीयेत. हा सगळा तुझ्यावरचा प्रँक होता. काय? हो. म्हणजे हे सगळं जे झालं ते, अगं आमच्याकडे ह्याला अतरंगी बकरा बनवणं म्हणतात. म्हणजे ही सगळी मस्करी होती? म्हणजे कालपासून मी जे रडते ती मस्करी होती? म्हणजे मला एवढा त्रास होता, सगळी मस्करी होती तुझी? आमच्याकडे जेव्हा कोणी नवीन एम्प्लॉई जॉईन होतो तेव्हा आम्ही त्यांच्याशी असंच वागतो. एक्झॅक्टली. पण बाय द वे शनाया, आता मस्करी बास हं. पण ऍक्च्युली आता तू आरजे बिंदू राणी होणार आहेस. बिंदू राणी आरजे. अगं खरंच ना? अगं हो हो, बिंदू राणी म्हणजे वो क्या, बिंदू यानी पॉइंट वाली बात. आरजे बिंदू राणी. एक मिनिट, काय सेलिब्रेशन चाललंय? मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय, याचं काय करायचंय? नकोय ते एक मिनिट, कॉन्ट्रॅक्ट. मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय, मी आरजे आहे, याचं काय करायचंय? काही नाही, तू आरजे, नकोय तो कॉन्ट्रॅक्ट. फाडायचंय? हा, मी एकटा फाडू का? तुला पण फाडायचं? तुला पण फाडायचंय? तुला पण फाडायचंय? हे हात धर, हात धर. या वाढ वाढ, फाडून टाक, फाडून टाक. अरे, तू रडतेचं काय? गप, गप, बस. बापरे, मी किती घाबरले होते. मला वाटलं गेली बिंदू राणी आता हातनं. एक मिनिट, जरा बाजूला हो. जरा मग तुला काय वाटलं ग राधा? काय वाटलं?
मला काय काय वाटलं ते सांगू? घरी ये मग सांगते तुला. बाय द वे राधिका मॅम, मला तुम्हाला जरा काही सांगायचंय. ते काय ना की माझं आणि सौमित्रचं जे काही सुरू होतं ना, ते नाटक होतं, ती मस्करी होती. म्हणजे आम्ही ठरवून केलं होतं, कारण मला सौमित्रने सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावरून त्याला चिडवता वगैरे म्हणून. आणि खरं सांगू का, आय एम हॅपीली मॅरिड. तू मॅरिड आहे? हॅपीली म्हणजे तुला काही काही प्रश्न पडतात का कधी? वाटत नाही ती. हे पण श्रुती थँक्यू. म्हणजे तुझ्यामुळे संशय तर घेतला राधाने पहिल्यांदा माझ्यावर. काय रे सौमित्र, आता मी काहीही केलं नाही हा, प्लीज. ते तरी पण परत एकदा थँक्स. लाचते पण छान. ऐका ना, हे सगळं ठीक आहे. तुमच्या गप्पा झाल्या असतील तर मला सांगाल का, हा प्लॅन कधी केलात तुम्ही? नाही हा म्हणजे मी सांगतो, म्हणजे तुझा प्रँक करणार होतं हे आधीच ठरलं होतं त्यांचं. म्हणजे झालं काय, खरं तर मी जेन्युइनली निघालो होतो घरून. मग राधाला फोन पण केला होता. म्हणजे मी घरातून निघालो तुझ्यासाठी, इथून मार्ग काढणार होतो, रोनिलशी बोलणार होतो, श्रुतीशी बोलणार होतो. पण श्रुती मला बाहेर भेटली आणि मला म्हणाली असा असा प्रँक करायचा ठरलाय. पण त्यांना ती नवीन आरजे कोण उभं करायचं तेच कळत नव्हतं. म्हटलं बाई, जिथे कमी तिथे आम्ही. परत कधी मिळणार आहे अशी संधी शनाया आणि राधाची खेचायची? ड्रामा घ्यायचं की या लगेच. खूप भारी. पण अर्जिंग जमलं असतं तुला. जमणार पण नाही. अरे पण सॉलिड मजा आली. पण बाय द वे, आता खरं सेलिब्रेशन व्हायला हवंय. शनायासाठी आणलेला केक आलाय ना? ठीक आहे. मग चला आपण कट करूयात. सौमित्र, सॉरी. काय म्हणाली? जरा मोठ्याने बोल, ऐकू नाही आलं मला. मोठ्याने बोल. ए थांबा, ही काहीतरी बोलते. मोठ्याने बोल. काय काय बोलते? सॉरी. आय लव्ह यू बोलली ना? नाही, ते सांगण्यासारखं नाही, नंतर सांग. थोड़ी पागल थोड़ी दीवानी स्वाची रानी मी बिंदु बिंदु मी बिंदु रानी हे बिंदु बिंदु मी बिंदु रानी बिंदु बिंदु मी बिंदु रानी बिंदु बिंदु मी बिंदु 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 मी बिंदु रानी बिंदु बिंदु मी बिंदु रानी है बिंदु 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 रानी May I come in? ये. मी निघतोय माया. का? आय मीन थांब जरा वेळ, मला बोलायचंय तुझ्याशी. काय आता काय बोलायचं बाकी झालंय ना सगळं? आता प्लीज बोलण्यासारखं काही नाही. मी निघतो. मी आता मला नाही इथे राहावं. बरं, मला तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड लागेल. म्हणजे नवीन एम्प्लॉई येईल, त्याला मला सगळ्या डिटेल्स द्याव्या लागतील ना. त्याच वा, लगेच नवीन एम्प्लॉयची तयारी वाटतं. ऑफकोर्स गुरु, तर काम थांबवून तर चालणार नाही ना. सो पासवर्ड दे, मला लागेल. ठीक आहे, मी सगळे डिटेल्स मेल करतो. 1 मिनिट. आत्ताच्या आत्ता मी तुला म्हटलं मला पासवर्ड हवाय राईट नाव. माया पाठवतो म्हणलं ना, एवढं काय त्याच्यामध्ये? पासवर्ड गुरु. ठीक आहे, आता काय एक्स एम्प्लॉयशी असंच वागाल तुम्ही? GURU गुरु लव्स माया. काय हसायला काय झालं? हाच पासवर्ड आहे. सॉरी म्हणजे कम ऑन गुरु, पासवर्ड साठी नाही हसत आहे मी. काय गुरु लव्स माया, ते छान आहे. पासवर्ड छान आहे. माया 1 मिनिट, मी इथे टेन्शन मध्ये असताना वेड्यासारखं हसतेस का? एक्झॅक्टली मी वेड्यासारखी हसते कारण मी वेडीच आहे. प्लीज, मी आता ना मस्करीच्या मूड मध्ये नाही. प्लीज. तू नसशील मस्करीच्या मूड मध्ये, बट मी मस्करीच्या मूड मध्ये आहे. दॅट्स ऑल ऑफ दिस. म्हणजे खरंच तुला असं वाटतं की तुझा जॉब गेलाय? कम ऑन गुरु, तू ओळखत नाहीस का मायाला? मी इथे असेपर्यंत SB ग्रुप ऑफ कंपनीज मधून तुला कोणीही काढू शकणार नाही. इनफॅक्ट तसा विचारही करू शकणार नाही. गेटिंग इट?
एक मिनिट मला काही कळत, मला नीट सांग माया. ओके ओके, पुन्हा एकदा सांगते, तुझा जॉब गेलेला नाहीये. इट वॉज जस्ट अ प्रँक. आय वॉज जस्ट किडिंग. आणि मला तुझी मस्करी करायचा मूड झाला होता. दॅट्स व्हाय, नथिंग एल्स. सो रिलॅक्स नाव. एक मिनिट, म्हणजे हे सगळं हो हो हो, सगळं खोटं होतं. आणि इनफॅक्ट आय जस्ट वॉन्टेड यू टू नो की माया एक्झॅक्टली कशी आहे. लग्नाआधी कळलं पाहिजे ना तुला की दिस इज जस्ट अनदर पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी, नथिंग एल्स. सो कसा वाटला प्रँक? हा, लुक ॲट युअर फेस. अरे आता कसलं टेन्शन आलंय तुला? सांगितलं ना मी तुला नाही काढलाय जॉबवरून. तर मी माझी अख्खी केबिन आवरून ठेवली, आता सगळं अनपॅक करावं लागेल मला परत. तू एवढंच ना, मी आहे ना, मी मदत करते. मी हेल्प करते तुला सगळं अनपॅक करायला. मैडम जी दूध चाहिए? अरे काय हे राहिलं साफ करायचं. सौमित्र काय आहे? हे पण मस्त आहे का रांगोळी? आवडली तुला? हा छान आहे. ते रांगोळी काढणं ही नाही कला आहे यार. म्हणजे मला कधीच जमली नाही. मी बऱ्याचदा ट्राय केलं रांगोळी काढायला, पण अशी जाडी जाडी बोट आहेत ना, ती धरता पण येत नाही मला. कुठेही पडतं ते. मला शिकव ना रांगोळी. तुला रांगोळी शिकायची? तू काय काय करणार? घरात साफसफाई तूच करणार, रांगोळी पण तूच काढणार. अरे ते साफसफाईत काय शिकायचं असतं का? ते होऊन जाते पटकन. रांगोळी कसं आहे ना, शिकायला लागेल. पण सांग ना ते काय असं, ते ठिपके ठिपके काय कसं करतात ठिपक्यांची रांगोळी? ठिपक्यांची रांगोळी सोपी असते रे. हे बघ, हे असे ठिपके काढायचे आणि ते जोडायचे. अच्छा जोड आता. अच्छा, म्हणजे बिंदू जोडायचे, म्हणजे बिंदू राणी. बिंदू को जोडणे वाली. पण बिंदू राणीवरून आठवलं, राधा तू संशय वगैरे घेतलास ग माझ्यावर श्रुतीवरून? मग काय करणार, तुम्ही दोघं जण वागतच तसे होतात. तुला माहितीये का राधा, जेव्हा बायको नवऱ्यावर संशय घेते ना, तेव्हा जनरली नवरा टेन्शन मध्ये येतो. पण माझं उलट होतं, मी खुश वगैरे व्हायला लागतो. का? म्हणजे काय, म्हणजे मी तुला कधीही कसंही ऑपरेट करू शकतो ना याने. चल काही मी करू शकतो. मी जर ठरवलं ना मनात की तुला 5 मिनिटात राग आणू शकतो, 5 मिनिटात तुला भडकवू शकतो, 5 मिनिटात तुला रडवू पण शकतो. नाही, मला कळतं कुठे कसं काय रिॲक्ट व्हायचं ते. हा, तुला कसं रिॲक्ट व्हायला भाग पाडायचं हे मला चांगलं माहितीये. काय तुझं एखाद्या हट्टी मुलासारखं एकाच मुद्द्याच्या मागे लागलाय. पण खरं आहे की नाही? ओके जाऊ दे, कशाला उगाच दिवाळीच्या आधी ना. काय प्लॅन काय पूजनाचा? म्हणजे राधिका मसालेमध्ये पण असेल ना? हो असतंच, दरवर्षी असतं. तेच मी आणि जेनी बसून त्याच प्लॅनिंग करत होतो मगाशी. अच्छा, त्याचं प्लॅनिंग झालं का? झालं. आणि काय उद्या अजून काय स्पेशल? नाही अजून, म्हणजे आईंना भेटायला जाणार आहे, त्यांनी बोलवलंय दिवाळीचं. आईंना? आणि बाबांना पण भेटून येईन, त्यांना बरं वाटेल ना. बाबांना पण भेटणार आहेस ना? अजून काय स्पेशल? नाही अजून काही नाही. का असं का विचारतोयस? नाही काय नाही, मी सोडून बाकी सगळ्यांच्या बाबतीत तुझं प्लॅनिंग झालेलं आहे ना, म्हणून फक्त विचारलं. म्हणजे राधा, उद्या आपला पहिला दिवाळ सण आहे. उद्या सकाळी लवकर उठूया, एकत्र फराळ करूया, मी उठणं लावून देईन, नवऱ्याच्या अंगाला तेल लावून द्यायचं असतं. याबद्दल तुला काहीही बोलायचं नाही. जेनी बरोबरचं प्लॅनिंग तुझ्या लक्षात आहे, पण हे काही लक्षात नाही ना. अरे नाही, माहितीये मला, सगळं लक्षात आहे, सगळं करायचंय आपण. नाही नाही, असंच आहे राधा. असं ऐकलं ना की मला तर कधी कधी वाटतं की तू काय तू माझ्याबरोबर खुश नाहीयेस ना. सौमित्र, हे असं काय बोलतोयस तू? असं नाहीये. असंच आहे. खरंच नाही असं. असंच आहे. कारण माझ्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ना, त्या तुझ्या खिचगंटीत सुद्धा नसतात. मला नाही शिकायची रांगोळी वगैरे. अरे सौमित्र,